नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत जसा बाजारामध्ये भेटतो तसा म्हैसूर पाक। तोही अगदी आपण घरातील साहित्य आणि योग्य अचूक पद्धतीमध्ये आपण करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी जे बेसन पीठ घेतलेलं होतं ते आधी चाळून घेतलेलं आहे, कारण बेसन पीठ चाळून घेतलं तर आपल्या म्हैसूर पाक करताना यामध्ये गाठी होत नाही। त्यामुळे सर्वात आधी आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेतलेलं आहे। तर त्याचं आता आपण अचूक प्रमाण बघूया की अचूक प्रमाण घेतलं तर बाजारात जसा आपल्याला म्हैसूर पाक भेटतो तसंच आपल्या घरी बनवून तयार होतो। तर ह्या वाटीने मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे चाळून, आणि त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतलेली आहे। आता त्याच वाटीने आपल्याला मी तेल घेतलेलं आहे। तुम्ही जर तुपामध्ये बनवणार असेल तर तूप घ्यायचं, मात्र त्याला पगळून घ्यायचं आहे, म्हणजे तेलासारखं तूप बनवून घ्यायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी 2 वाटी मी तेल घेतलेलं आहे। एकीकडे मी गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये आता आपण चाचणी बनवून घेऊया म्हैसूर पाक बनवण्यासाठी। तर जी आपण 2 वाटी साखर घेतली होती ती कढईमध्ये टाकून घेतलेली आहे, आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। आता हे आपण छान असं पाक बनवून घेणार आहोत। तर पाक आपल्याला एकतारी बनवायचा आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही पाक ठेवायचा नाही। तर जास्त घट्ट पाक झाला तर आपला म्हैसूर पाक जो आहे तो कडक होऊ शकतो, आणि जास्त पतली चाचणी राहिली तर आपला म्हैसूर पाक हा सेट होणार नाही। तर सर्वात आधी आपण साखर विरघळून घेऊया पूर्णपणे। तोपर्यंत मी एका गॅसवरती जे तेल घेतलेलं होतं ते आपण कमी गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत, कारण आपल्याला गरम कडकडीत तेलाचा वापर करायचा आहे म्हैसूर पाक बनवताना। तर या ठिकाणी आपण सतत हलवत सर्व साखर विरघळून घेतलेली आहे। तर आपली साखरही विरघळत आहे तोपर्यंत आपण या म्हैसूर पाक सेट होण्यासाठी एका भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर केक ट्रे असेल तर तुम्ही तोही वापरा। या ठिकाणी आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे। सतत हलवत आपल्याला चाचणी आता बनवून घ्यायची आहे। साधारण 10 मिनिटे आपल्याला चाचणी बनवायला लागतात। तर बघू शकता एकतारी चाचणी आपल्याला बनवायची आहे, मी तुम्हाला दाखवते। चेक करून बघूया आपण एकतार झाले की नाही। तर बघू शकता या ठिकाणी एकतार होत आहे। तर आता आपण जे चाळून घेतलेलं पीठ आहे ते यामध्ये घालून घेऊया। एकदमही घातले तर चालेल। आपण पीठ चाळून घेतलं त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही। तर पीठ टाकल्याच्या नंतर मात्र आपल्याला कंटिन्यू ह्या पिठाला हलवत राहायचं आहे, अजिबात ब्रेक घ्यायचा नाही। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ। आता आपल्याला गॅस मात्र कमी ठेवायचा आहे, आणि यामध्ये मी आपल्या म्हैसूर पाकला छान कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही जो जिलेबीचा पिवळा कलर असतो तोही घालू शकतात, पण प्रत्येकाकडं किंवा प्रत्येक घरामध्ये जिलेबीचा कलर अवेलेबल नसतो, त्यामुळे आपण हळद टाकली तरी चालेल। आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी बेकिंग पावडर टाकलेलं आहे। यामुळे काय होतं की आपलं पीठ हलकं होतं आणि आपल्या म्हैसूर पाकला छान अशी जाळी पडते। बेकिंग पावडर टाकल्याच्या नंतर आपल्या पिठाचा हलका असा रंग बदलतो, बघू शकता। आपल्याला मात्र हे मिश्रण शिजवत असताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे। साधारण हे मिश्रण मी 10 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। आता यावरती जे कडकडीत तेल केलेलं आहे ते घालायचं आहे। 2-2 पळ्या आपण तेल टाकायचं आणि हलवून घ्यायचं। बघू शकता तेल टाकल्याच्या नंतर छान अशी जाळी पडते। तर जेव्हा आपण 2 चमचे तेल टाकतो ते जिरल्याच्या नंतर लगेच 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे ही अशी आपलं तेल संपेपर्यंत ही स्टेप आपल्याला चालू ठेवायची आहे। तर या ठिकाणी आपलं पूर्ण 2 वाट्याचे तेल आहे त्याचा पूर्ण वापर करायचा आहे, कारण हे एकदम योग्य मेजरमेंट आहे।
तर अशाच पद्धतीने सर्व स्टेप करत बघू शकता तुम्ही मस्त आपले पीठ तयार झालेलं आहे, जाळी आलेली आहे. आणि जेव्हा आपलं पूर्ण तेल आपल्या मिश्रणातून वेगळं होतं त्यावेळेस याची पूर्ण योग्य असं मिश्रण झालं आहे असं समजावं. तर आता हे मिश्रण आपण एका ज्या भांड्याला आपण तेल लावून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हलकं असं याला पसरवायचं आहे. यामध्ये हलकं प्रेस करून या मिश्रणाला सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने, जेणेकरून यामध्ये जी आपलं मिश्रण ठेवतो त्यावेळेस तो आतमधून पूर्ण असा गोल्डन ब्राऊन होतो. आता या डब्यावरती आपण प्लेट झाकून ठेवणार आहोत. म्हणजे काय होतं की आपला आतपर्यंत छान असं शिजवून निघतो. आपला म्हैसूर पाक हा कसाही पिठळ लागत नाही, आतमध्ये छान असा खमंग भाजला जातो. तर 5 मिनिट आपल्याला प्लेट ठेवायची आहे. 5 मिनिटाच्या नंतर आपण लगेच हे मिश्रणाला चिरा मारून घेऊया. म्हणजे आपल्याला ज्या शेपमध्ये म्हैसूर पाक कापायचे आहे त्याला अलगद अशा चिरा मारून ठेवल्या की मग ते नंतर काढायला सोपे जातात. आपण जर नंतर पूर्ण म्हैसूर पाक सेट झाल्याच्या नंतर जर याला कापायला गेलो तर ते पूर्णपणे अशा फैलून जाऊ शकतात किंवा याच्या वड्या तुटू शकतात. त्यामुळे आधी आपण याला चिरा मारून घेणार आहोत आणि नंतर अलगद ते निघतात. तर बघू शकता पूर्ण 15 ते 20 मिनिटानंतर आपला म्हैसूर पाक सेट झालेला आहे आणि बघू शकता किती छान असा पूर्णपणे आतपर्यंत गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.